तुमचं आपल्या अनोज चॅनलवर. तर आता आम्ही निघालोय सिन्नरला. सकाळी 9:30 वाजताच निघालो होतो, पण खूप ट्रॅफिक लागले आम्हाला. आणि आज सिन्नरला जायचं कारण म्हणजे माझी नणंद वैष्णवी तिची आज हळद आहे, त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहे. आणि मग रस्त्यात आलोय पोहोचू. आता हळद वगैरे फोडायची आम्ही घेतल्यावर, आणि संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे. आम्ही सिन्नरला पोहोचल्यानंतर इथे बांगड्यावाला आलेला होता, तर बांगड्या भरायचे काम चालू होतं इथं सर्वांचे. आणि आता आई भरत आहे बांगड्या. आणि नवरीचा पण चुडा घालून झालेला होता. नवरी देवदर्शनासाठी गेलेली होती, म्हणजे आपण ज्या गावात राहतो तर त्या गावातल्या देवांचे दर्शन घ्यायचे असते हळदीसाठी. आणि मस्त असं वड्याची भाजी, लग्नातली वड्याची भाजी खूप सुंदर लागते, तर काळ्या मसाल्याची वड्याची भाजी केलेली होती. इथे काही लोक जेवत आहेत आणि काहींचे जेवण झालेले होते, तर चालू आहे जेवण. आणि इथं बांगड्या भरायचं का पण काम चालू आहे. ही बघा नवरी दर्शन करून आलेली होत्या त्या. प्रत्येकाचे काही ना काही काम चालूच आहे. आणि हळद जी आहे ती संध्याकाळी आहे ज्वालामाता लॉन्सला. तर जेवण झाल्यानंतर दुपारी भरपूर वेळ होता, तर आम्हाला जायचे होते भांड्यांच्या शॉपमध्ये. तिथे भांडे बुक करून ठेवलेले होते, आणि आता उद्या लग्नासाठी भांडे लागेल नवरीला कन्यादान म्हणून. तिथे आम्हाला जायचं होतं शॉपमध्ये. तर आईनं आम्ही आलेलो आहे गुड्डींना कन्यादानाचे आम्ही भांडे घेतलेले आहेत, तर ते घेण्यासाठी आलेले आहे. आता इथे ते सर्व काही भेटतं. या आमच्या अनिता वहिनी आहे. इथलं सर्व काही सांभाळतात त्या मॅनेजर सारखं. मॅनेजरच एक प्रकारे मॅनेजर आहे मॅनेजर. आईंच्या भाचं सुने या. आता भांडे घेतो. इथे वरती पण भांडे, डायनिंग टेबल, सर्व काही भांडे सर्वांनी मिळून घेतले आम्ही भांडे. सर आधीच बुक केले होते, आता मोजून देत आहेत सगळे भांडे. सर्व काही संसार घेतलेला आहे. इथे ज्या अनिता वहिनी आहे त्या आईंच्या भाचं सून आहे, भावाची सूनाच्या. तर नातेवाईकच आहे आणि घरगुती होते, म्हणून आईंनी पहिलेच भांडे बुक करून ठेवलेले होते आणि नाव वगैरे टाकून आता रेडी करून ठेवले. तर इथं ह्या ज्या लेडीज आहे त्या भांडे सर्व मोजून देत आहे लिस्टनुसार. मिस्टर पण आलेले होते आम्हाला घ्यायला. नंतर आता भांडे भरतो आहे आणि पुन्हा जाऊ आम्ही. तर शॉपमधून घरी आल्यानंतर इथं हळद फोडण्याचा प्रोग्राम चालू झालेला आहे. आणि इथं सर्व बायका आम्ही हळद फोडतो आहे, जात्यावर हळद दळतो आहे. आणि थोडा वेळ म्हणजे 1-1.5 तास तरी लागतोच हळद फोडायला, दळायला. ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही फ्लॅटवर गेलो, म्हणजे घरी गेलो आम्ही संध्याकाळच्या तयारीसाठी. आया गणपती 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 गणपती. आवडती आहे. आजी पण झाली रेडी, मम्मी पण, दीदी पण. आता तुम्हाला बाहेरचं दाखवते. इथं आप्पांनी झाली रेडी, राघव रेडी झालं, पुन्हा अशी रेडी झाली. तर बघा तिथं फोन बघता येतो. इथं डॅडी. हॅलो गाईज, वेलकम आवर न्यू व्हिडिओ. आजची तयारी चालू आहे आमची वैष्णवीच्या हळदीची. तुम्ही बघू शकता सर्व आवडत आहे, सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. आवरलेलं आहे. हॅलो गाईज, आमच्या सर्वांचं आवरलेलं आहे. आणि हे बघा
आम्हाला आवडलेलं नाही. हळदीचा लुक हाफ पॅन्ट टी शर्ट वर आम्हाला हळद खेळायची म्हणून मी असंच येणार आहे. चला मी पण रेडी झाले आता तुम्हाला दिसत आहे. ए काकू ते आम्ही असं रेडी झालेलो आहे हळदीला आता. या ड्रेसवर आदू आदू छान असं तयार झालेला आहे. आम्ही चाललोय आता. आलेलो आहे आम्ही लॉन्सला. ज्वालामाता लॉन्सला आहे हळद आणि उद्या संध्याकाळी लग्न. बरेचसे आमचे सर्व कार्यक्रम बरेचसे शक्यतो याच लॉन्सला असतात. चला आता मध्ये जाऊन नवरदेव आलेले आहे. लॉन्समध्ये आल्यानंतर जे भाऊबंद असतात नवरीकडचे आणि नवरदेवाकडचे, तर सर्वात पहिले जी विधी असते म्हणजे जो प्रोग्राम असतो असा सोयरीक मागायचं असं म्हणतात त्याला, तर ते करायचं होतं. तर त्याच्यासाठी आमच्या जोडीला पाठवलेलं होतं. तर एक मुलाकडची जोडी आणि एक मुलीकडची अशी. तर हे जे समोर जे बसलेले आहे ते मुलाकडचे आहे आणि त्या माझ्या नात्याने आत्या पण लागतात, म्हणजे माझ्या पप्पांच्या मामाची मुलगी आहे. तर असं एकमेकींसमोर बसून आम्ही ते सोयरीक मागायचं कार्यक्रम तो होता छोटासा. तर गाईस नवरी आली आहे बघा. नवरी आलेली आहे वैष्णवी नाईचं. तिला गुड्डी म्हणतो आम्ही. बाची तुमची पुतणी चला आता तिकडे नवरदेवाला हळद लावत आहे. हे आहेत नवरदेव. तर हे पण सिन्नरलाच राहतात भाटवाडीला. तर आता त्यांची हळद चालू झाली आहे. नवरदेवाची झाल्यानंतर नवरीची हळद चालू होते. तर आता नवरदेवाला हळद लावतायत. नवरदेवाची आंघोळ झाली आणि हळद लावून झाली आहे. आता नवरदेव जे आहेत ते कपडे चेंज करण्यासाठी गेलेले आहेत. तोपर्यंत इथे नवरीला हळद लावून घेत आहेत, कारण उशीर खूप होत होता म्हणून मग जेवढं लवकर करता येईल तर त्यानुसार. तर इथे आम्ही ते 5 तांबे असतो त्याला दोरा बांधायचा असतो, तांबे सुतवणं असं म्हणतात त्याला, तर ते करतो आहे. आणि इथे आम्ही ह्या सर्वजणी जावा आहे लोंढ्यांच्या. तर असं त्यात 1-2 जणी आहेत आमच्या नंदा आहेत. तर आता नवरीची हळद सुरू होते. हा आहे लहान्या काकांचा संपूर्ण परिवार. तर काका नाही आहेत, ते 4-5 वर्षापूर्वीच वारलेले आहेत. आणि अमोल भाऊ जे आहे सर्वात मोठे आहेत त्यांच्या घरातले, त्यांचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालं आहे. आणि ह्या आहे 4 भावांच्या एकुलत्या एक अशा लाडक्या बहीण त्यांची. आणि इथे त्यांनी अंघोळ घातली आणि आता इथे आई आणि 2 नानी म्हणजे ह्या 3 जणी जावात, तर त्यांनी पण अंघोळ घातली. आणि इथे ते हे लोंढे परिवारातले आमचे संपूर्ण भाऊ आहे. हे 9 जण भाऊ आहेत आणि त्या 2च मुली आहे, दोन्ही काकांच्या 2 मुली, असे हे संपूर्ण भावंड आहेत ते. आणि माझे मिस्टर जे आहेत ते सर्वात मोठे आहेत. आणि भावांनी अंघोळ घातल्यानंतर आता इथे आम्ही सर्व जावा आहेत, तर त्यांनी पण फोटो काढला. नवरीला अंघोळ घातली आणि ह्या ज्या आहेत त्या नवरीच्या मामी, तर त्यांनी आता नवरीला उचलून घेतलेलं आहे. तर नवरीला आता हळद लागेल. अंघोळ झाली आहे. तर आम्ही पण आम्ही फोटो काढले मस्त ताट घेऊन हळदीचे. आणि
आंघोळ झाल्यानंतर मुलीला हळद लावायचा प्रोग्राम चालू झाला होता. आणि ह्या आमच्या नणंदबाईचे माझ्या मिस्टरांच्या आत्याची मुलगी आहे. तर ह्या असल्याशिवाय आमच्या लग्नाला सोबत येत नाही. फुल कॉमेडी आहे, फुल एंटरटेनमेंट आहे. तर त्यांचं आता हळद लावायचं काम चालू होतं त्यांच्या भावजायांना. तुलाच लय होते ना मध्ये काय किती का पोरगी येडी नवरी चेंज करायला गेलेले आहे. तर इकडं आता नवरदेव आलेले आहेत. तर त्यांचा वाण भरायचा जो प्रोग्राम असतो हळद झाल्यानंतरचा, तर तो चालू आहे. वाण भरायचा आणि मंडोळ्या लावायचा. तर गाई तिथे हळद चालू आहे. आणि नाही ना मावशी बघा काय करते, हे काय चालू आहे. उन्हाळा चालू आहे, गरमी खूप आहे, त्याच्यामुळे वेदिकाचे केस मोकळे होते. तर तिला गरम होत होतं म्हणून तिचे केसवरती बांधून दिले. आणि असा काही मेनू होता हळदीचा. तर आता आम्ही घरातले सर्व लोक जेवायला बसलेलो आहे. नवरी मुलगी जी आहे ती कपडे चेंज करून आलेले आहेत. तर हळदीचा छान अशी साडी घातलेली आहे. आणि यानंतर वाण घ्यायचा प्रोग्राम. तर 5 सवासणींनी वाण घ्यायचे असतं. तर आम्ही घ्यायला बसलेलो आहेत वाणात. आता आम्ही 5 सुना ज्या आहेत ते वाण घेणार. आणि आंबाचे फोटो इकडे समोर खाली बसा काय कारण आहे. नीलमला आक्रमण करायचे. जयताई नीलमला आक्रमण करायचे जयताईंवर.
शेवटी बदला घेतला जा. आमचं जे खळवाडीतलं घर आहे तर तिथून लॉन्स खूपच जवळ आहे, ज्वालामाता लॉन्स. तर सर्वांचे जेवण वगैरे सर्व झाल्यानंतर पुन्हा आम्ही खळवाडीमध्ये आलो, म्हणजे नवरीचं घर पण तिथेच आहे, तिथे आलो. कारण लॉन्सला शक्यतो 10पर्यंतच DJ असतो आणि घरी DJ लावायचा होता तर घरी वाजवू शकतो आहे खूप वेळ, म्हणजे 11-12पर्यंत चालतो DJ. तर घरी DJ आणलेला होता. तर लॉन्समधून सर्व पाहुणे आता आलेले आहे घरी. तर आता मस्त असा DJवर सर्वांनी डान्स केलेला आहे. DJ वाजला की प्रत्येकाचेच हातपाय नाचू लागतात. तर अशा प्रकारे सर्वांनी खूप सारा एन्जॉय घेतला DJचा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर कसा वाटला नक्कीच सांगा. आमच्या अनुवेद चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि वैदिक सोहळा पण आहे सकाळी, तर पुढचा वैदिकचा ब्लॉग असेल तर तोही सर्वांनी नक्की बघा. तर चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता सर्वांना बाय बाय.